पाण्यासाठी पायपीट, उमरगाव पोड परिसरात पाण्याचे भीषण संकट, पाझर तलाव आटल्याने विहिरी कोरड्या, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आदिवासी बांधवांची हाल। कळंब तालुक्यातील उमरगाव पोड आणि बेलोरी परिसरात मे महिन्याच्या कडक उन्हात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। नळ योजनेच्या विहिरींनी तळ गाठल्याने येथील 200 ते 250 लोकसंख्येच्या आदिवासी वस्तीला पाण्यासाठी 2 ते 2.5 किलोमीटरची भटकंती करावी लागत आहे। बेलोरी आणि उमरगाव पोड दरम्यान असलेला पाझर तलाव यंदा वेळेपूर्वीच आटल्याने परिसरातील विहिरींचा पाझर थांबला आहे। तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांनी मोटर लावून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। गावात केवळ एक हातपंप असून त्यालाही अत्यल्प पाणी येत आहे। उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्यासोबतच जनावरांचे पाणी, धुणे, भांडी आणि स्वच्छतेसाठी पाण्याची मोठी गरज आहे। मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने महिलांना भर उन्हात पायपीट करावी लागत आहे। गांधीनगर, बेलोरी व उमरपोड या गट ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ही परिस्थिती ओढवल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। भीषण पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी बेलोरी व उमरगाव वासियांनी केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ। गावात नाही का आता 1-1.5 महिना होत आहे, पाण्याची खूप टंचाई आहे। या हपशी होती तर ते हपशी बंद पडलं होतं 3 दिवस, तर 3 दिवस बंद पडले हपशी, तर आम्ही पाणी कुठून आणलं ते बेलुरीवाल्याच्या वावरातून, नुसतं प्यापुरतं। आंघोळीले नाही का कायलंही नाही, सडा नाही, सारवण नाही आमच्या घर राहिले। आणि ढोरा वासरायले खूप टंचाई, आता आम्हाला ढोरा वासरायची खूप टंचाई आहे। कुठं आम्ही ते तिकडं लई दूर विहीर आहे, त्या विहिरीत पाणी पाजून आणतो ढोरायले। आणि जर तलाव आटला नसता तर आमच्या गावातलं पाणी कधीच आटलं नसतं। तलाव कुठं आहे? बेलुरी आणि आमच्या गावाच्या म्हणजे दोन्ही गावाच्या मधात आहे तलाव। त्यांनी मस्त पाणी घेते, वलीत करते, गहू घेते, सगळं पीक पाणी त्यांनी चांगले घेते। आणि पाण्याची टंचाई आम्हालाही झाली तर त्यालाही झाली, त्याच्याही विहिरीले पाणी नाही, आमच्याही विहिरीले पाणी आटलं नसतं तलावाचं तर पाजार आपल्या विहिरीतलं पाणी आटत होतं का? आटत नव्हतं। असे केले बेलुरीच्या लोकांना खरं म्हणलं तर, आणि आमची फजिती केली आणि त्याची फजिती केली। आमच्या गावात आता पाणीच नाही आहे। एक डाव पाणी भरायला लागलो 4-5 वाजतापासून तर दुसऱ्या दिवशीचे 4 ते 5 वाजते पाण्यासाठी। आणि मग तेव्हा ढोरं वासरं सोडा, इकडं जा तिकडं जा, कामाला लागतो आम्ही। ते घरचे कामं तर राहिलेच, फक्त पाण्यासाठी दिवसभर राहायला लागते आम्हाला। दिवसभरही राहते आणि संध्याकाळी राहते। आज तरी काहीच भांडे दिसत नाही, असे मोठाले गंजच्या गंज राहते, गुंड राहते, एका घरचे 10-12 गुंड, मोठे गंज, असं पाणी भरत राहतो आम्ही। किती दिवसापासून नळ योजनेचे नळ बंद झाले? आता 1 महिना झाला नळ बंद झाले आहे। आणि मग तुम्ही पाणी कुठून भरता? आता पाणी आम्ही हपशीच भरतो, ते पाणी नाही आहे, कमी येते पाणी हपशीले। आम्ही आता पाणीच नाही आहे ना, नळाले पाणी नाही, तर विहिरीलेच पाणी नाही तर नळाले कुठून पाणी येईल? डोक्यानं आणतो, हपशी बंद झालं तर डोक्यानं आणू आम्ही। किती लांबून पाणी आणता तुम्ही? हे 2 किलोमीटरवरून। आमचे लेकरं बारा बिमार पडले पाण्यासाठी, प्याले पाणी सुद्धा नाही भेटत, तर बिमार नाही पडत तर का? पहिलेच आमच्या गावात मजुऱ्या नाही, काही नाही, तर पैसे कुठून आम्हाला भेटणार आहे? आता मजुरी लागली तेंदू पता तर ते तर पाणी भरायचं का मजुरीला जायचं? आमची किती फजिती आहे आमचं आम्हाला माहीत। ग्रामपंचायत बेलुरी आहे ग्रामपंचायत, त्यांना तुम्ही काही असे कळवलं नाही का? बेलुरीवाले कळवलं तरी त्याला माहीत नाही का? आता बोरचं मोटर जळले आहे, त्या विहिरीला पाणी नाही आहे, त्या विहिरीला पाणी नाही म्हणजे खोलच नाही झाली ते विहीर। 20 फूट झाले आहे का 30 फूट झाले का 50 फूट पाहिजे नव्हती ते विहीर। मग ते लक्षच नाही देत ना ग्रामपंचायतचे लोक, असं वाटते आम्हाला। जर लक्ष दिलं असतं तर पाणी राहिलं नसतं का भरपूर? मग आम्ही सांगायचं तर कोणाला सांगायचं आता?